नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती घेतो, चर्चा करत आहोत, विश्लेषण करत आहोत, घटनांचा आढावा घेत आहोत. आपण मॅक कट्टा शेअर करत आहात, लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात. त्यामुळे मी म्हटलं तसं नेहमीच अशा प्रकारची चर्चा आपल्याशी करताना, आपल्याशी संवाद साधताना जबाबदारी वाटते. मंडळी, आज आपला विषय आहे फर्ग्युसन ते हुजूर पागा, पुरोगामी सोयीने भागा. अर्थात आत्ता पुण्यातल्या हुजूर पागा शाळेत साजरी केली गेलेली ईद, त्या साजरीकरणाची येऊ दिलेली बातमी आणि मग त्या बातमीवर उमटलेल्या प्रतिक्रिया. आता ह्याच पार्श्वभूमीवर मंडळी आपण थोडं मागे म्हणजे 2018 सालांचं काय झालं होतं. 2018 साली तर 2018 साली पुण्यातच म्हणजे विद्येच्या माहेरघरातच फर्ग्युसन कॉलेजमध्ये, जे फर्ग्युसन कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं आहे आणि ती 1884 साली स्थापन झालेली आहे, त्या 2018च्या ऑगस्टमध्ये फर्ग्युसन कॉलेजवर सत्यनारायणची पूजा झाली. आता ही पूजा फक्त 2018 सालीच झाली होती का? तर नाही मंडळी, गेली सुमारे 40 वर्ष फर्ग्युसन कॉलेजवर ही सत्यनारायणची पूजा सुरू आहे. ही कोण करतं? तर तिथला जो नॉन टीचिंग स्टाफ आहे तो पुढाकार घेऊन अशा प्रकारे पूजा करतो. त्यामुळे 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन कॉलेज सुरू झालं आणि पूजेची परंपरा गेल्या 40 वर्षांची म्हणजे 2018च्या दरम्यान 40 वर्षांची होती. 2018 साली ह्या पूजेला आक्षेप नोंदवण्यात आला. विशेषतः जनता दल आणि NSUI या दोन संघटनांच्या पुढाकाराने आणि मग स्वाभाविकच त्यांच्या सुरात तमाम पुरोगामी, लिबरल, सेक्युलर असे जे कोणी हिंदू विरोधी आहेत त्या सगळ्यांनी सूर मिसळला होता. आणि काय भूमिका मांडली होती? शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा करणं किंवा कुठलेही धार्मिक सण साजरे करणं, सण उत्सव, यातून काय होतं तर शैक्षणिक संस्थेचं जे सेक्युलर कॅरेक्टर आहे ते बिघडतं, ते खराब होतं. त्यामुळे यापुढे पूजा करता येणार नाही, पूजा करू नका, आणि त्यातून आंदोलन निर्माण झालं होतं. त्याला बहुतांश सगळ्याच राजकीय पक्षांनी भाजप वगळता पाठिंबाही दिला होता आणि शैक्षणिक संस्थात असं काही होता कामा नये अशी भूमिका घेतली होती. आता बघा मंडळी, 2018 ते 2024 साली म्हणजे नुकतंच काय घडलं तर जी ईद झाली ती पुण्यातल्या हुजूर पागा ह्या जुन्या शाळेत साजरी केली गेली. आणि मग त्याचं वृत्त आलं, मग ती ईद कशा प्रकारे साजरी केली, तिथल्या एका शिक्षिकेने कसा पुढाकार घेतला वगैरे वगैरे वगैरे. आणि मग असा सर्वधर्म समभाव जागरण झालं, अशी सगळी मांडणी झाली. स्वाभाविकच त्याची बातमी आल्यावर प्रतिक्रिया उमटल्या. प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाच्या होत्या आणि परत एकदा दुटप्पीपणावर बोट ठेवणाऱ्या होत्या. म्हणूनच आजचा आपला विषय आहे फर्ग्युसन ते हुजूर पागा, पुरोगामी सेक्युलर भागा. आता त्यावेळी ज्यांनी आक्षेप नोंदवला होता म्हणजे 2018ला की असं होता कामा नये शैक्षणिक होतं, त्यांनी खरं म्हणजे आता पुढे यायला पाहिजे होतं आणि त्यांनी पुढे येऊन हुजूर पागाच्या घटनेचा निषेध नोंदवायला पाहिजे होता. अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती की ईद का साजरी केली, ईद साजरी करून काय मिळवलं, का मुलांना धार्मिक शिक्षण देत आहे, त्यांना केवळ शिक्षण दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका न घेता सण ईद असल्यामुळे सगळे गप्प राहिलेले आहे. मंडळी, हिंदू प्रतिक्रियावादी होतो असं जेव्हा तुम्ही म्हणता त्याची कारण मूळ इथे आहेत की असा जेव्हा दुटप्पीपणा होतो तो हिंदूंना दिसतो आणि त्यातून हिंदू प्रतिक्रियावादी होतो. म्हणजे 18 ते 24चा कालखंड बघा कसा आहे. आता 18 साली आणि 24 साल्यात किती अंतर आहे? फार अंतर नाही ना. मग पुरोगामित्व पुण्यात एकदम 18 साली होतं आणि 2024 साली अटलं कसं, हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की 2014 ते 2019 या राज्यात, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि एकसंघ शिवसेनेचं सरकार होतं, म्हणजे हिंदू विचारांचं सरकार होतं अशी त्याची मांडणी केली जाते. आता 2024 साली परत जे महायुतीचं सरकार आहे ते त्या अर्थाने हिंदू विचारांचं सरकार आहे, कारण यात भारतीय जनता पार्टी आहे, एकनाथ शिंदेचा गट, उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेल्यामुळे हिंदुत्वापासून फारकत घेऊन फुटला आणि तो यांना मिळून गेलेला आहे. आणि अजितदादा जरी त्या अर्थी सेक्युलर असले तरी अजून त्यांनी अशा ठोस काही उघड भूमिका घेतल्या नाहीत. म्हणजे ते नागपूरला गेल्यावर रेशीम बागेत गेले नाही वगैरे सोडून द्या, पण त्यामुळे 18लाही हिंदुत्ववादी सरकार राज्यात, 2024लाही हिंदुत्ववादी राज्यात, त्यावेळी दोन वेगळ्या भूमिका घेतात आणि त्यामुळे
अशी वेगळ्या प्रकारची पुरोगामी टूलकिट आहेत की काय अशी शंका येते. म्हणजे ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात किंवा केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं त्यावेळी आपल्या भूमिका कशा बदलायचा आणि हिंदुत्वाला प्रतिसाद कसा द्यायचा आणि जे हिंदुत्वाच्या विरोधातले विषय त्याला प्रतिसाद द्यायचा याची अतिशय आखीव रेखीव मांडणी या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. परंतु हे सगळे पुरोगामी कथित डावे समाजवादी लिबरल हे अशा प्रकारेच व्यक्त होत असल्यामुळे हिंदुत्वाच्या विषयातली उत्सुकता वाढते, हिंदुत्वाच्या विषयाकडे येण्याचा ओघही वाढतोय आणि त्यामुळेच हिंदुत्वाचा प्रभाव आणि स्वीकृती वाढते. आपल्याकडे हिंदुत्वाचा प्रभाव किंवा स्वीकृती वाढणं म्हणजे राजकीय क्षेत्रातलं यश मानलं जातं. तसं नसून एकूणच हिंदुत्व हिंदूपण याविषयी जाणून घेण्याचा प्रमाण हळूहळू वाढतंय. जबाबदारी परत कोणाची आहे तर जे हिंदुत्वाविषयी काम करतायत त्यांची अधिक जबाबदारी आहे की आपल्याविषयी नेमकेपणाने अभ्यासाने प्रकट होऊन पोहोचवले पाहिजे आणि असा जिथे जिथे पुरोगामी दुटप्पपणा दिसतो तिथे प्रहार केला पाहिजे. मंडळी लक्षात ठेवा 2018 ते 2024 फर्ग्युसन ते हुजूर पागा पुरोगामी सोयीने भागा पळून गेलेले आहेत. इथेच थांबूया. मॅक कट्टा मकरंचा खुला चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.